श्री स्वामी समर्थ. आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण आज स्वस्तिक या चिन्हाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. स्वस्तिक हे चिन्ह रांगोळीमध्ये किंवा स्टिकर स्वरूपात आपण घरामध्ये लावतो, परंतु ते स्वस्तिक रांगोळी स्वरूपामध्ये आपण अंगणामध्ये देवासमोर काढताना किंवा घराच्या उंबऱ्याबाहेर काढताना काय म्हटल्यानंतर त्याचा खूप प्रभावी फायदा आपल्या घरावर होतो किंवा आपल्या जीवनावर होतो, ही एक महत्त्वाची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि स्वस्तिक काढताना जर काही चुका झाल्या तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर, घरावर, कुटुंबावर होतो, हेही जाणून घ्यायचं आहे आपल्याला आज. स्वस्तिक या शुभ चिन्हामध्ये खूप ऊर्जा साठलेली आहे. हिंदू धर्मातील सर्वात श्रेष्ठ सौभाग्य व संपन्न देणारे स्वस्तिक हे अतिशय मंगलकारी शुभ चिन्ह आहे. म्हणून स्वस्तिक काढताना आपण अंगणामध्ये देवासमोर स्वस्तिक काढताना त्यावर हळदी कुंकू वाहतो आणि ते वाहिलेच पाहिजे. आणि स्वस्तिक काढताना एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं पाहिजे. ते कोणतं? घरातली पिढा बाहेर जावो आणि बाहेरची लक्ष्मी आत येवो. हे वाक्य सर्वांनी म्हणायचं आहे. स्वस्तिक काढताना हे वाक्य जर म्हटलं तर त्याचा चांगला प्रभाव आपल्या घरामध्ये होतो. स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे आणि हे वाक्य पॉझिटिव्हली म्हटल्यामुळं त्याचा असर चांगल्या पद्धतीने होतो व आपल्या घरामधली पीडा, संकट बाहेर जातात आणि लक्ष्मी घरामध्ये येते. तेव्हा स्वस्तिक काढताना आपल्याला असं म्हणायचं आहे की घरातली पीडा बाहेर जावो आणि बाहेरची लक्ष्मी आत येवो. कोणतेही नवीन कार्याची सुरुवात करताना आपण स्वस्तिक चिन्हाचा वापर केला जातो, त्यामुळेच कार्य निर्विघ्नपणे संपन्न होते. स्वस्तिक हे प्रमुख 4 दिशांचे संकेत चिन्ह आहे. विवाह कार्यात देखील स्वस्तिक चिन्हाचा महत्त्वाचा अनमोल वाटा आहे. स्वस्तिक या चिन्हातील उभ्या रेषा विश्वाच्या विस्ताराकरिता मांडल्या जातात. स्वस्तिक हे चिन्ह हे साक्षात विष्णूची प्रतिकृती मानली जाते. म्हणजे आपण जेव्हा शुभ कार्य करतो त्यावेळेस विष्णूची प्रतिकृती मानल्यामुळे आपल्याला स्वस्तिकाचा समावेश केलाच पाहिजे. स्वस्तिक या चिन्हातील मध्यबिंदू हा भगवान विष्णूच्या नाभी कमळातून निर्माण झालेल्या ब्रह्माचे स्थान आहे. स्वस्तिकाचे चिन्ह धन, ऐश्वर्य, समृद्धी देणारे आहे. स्वस्तिक या चिन्हाची पूजा म्हणजे श्री गणेशाची पूजा केल्यासारखे होते. म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना किंवा घरात प्रवेश करताना मुख्य दरवाजाच्या बाहेर स्वस्तिक हे काढलेच गेले पाहिजे. अगदी रोजच्या रोज सडा समर्जनामध्ये स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे. स्वस्तिक हे चिन्ह शुभ लाभ देणारे आहे. रिद्धी सिद्धी या शुभ देवतांचे प्रतीक मानण्यात येते. अग्निदेवताला आमंत्रण करतानाही स्वस्तिक या चिन्हाचा वापर करतात. आणि आपण जर हे उलट्या पद्धतीने काढले, म्हणजे चुकून सुद्धा जर आपल्याकडून स्वस्तिक उलटे काढण्यात गेले किंवा तिरपे स्वस्तिक काढण्यात गेले किंवा आपण काही रांगोळ्यांमध्ये तिरपे स्वस्तिक काढतोच, तर त्याचा विपरीत परिणाम होतो. विद्या बुद्धी स्थिर राहत नाही, पराजय अपयश मिळतो उलटे किंवा तिरपे स्वस्तिक काढल्यामुळे. रिकामे स्वस्तिक म्हणजे टिंब नसलेले स्वस्तिक जर आपण काढले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होतो. आणि टिंब असलेले स्वस्तिक हे स्थिर राहते त्या स्वस्तिकात, त्यामुळे टिंब दिलेच पाहिजे. टिंब नसलेले स्वस्तिक बघून आपल्याला स्थिर वाटत नाही. व आजूबाजूला 2 दांड्या दिल्या पाहिजेत, जशा आपण व्हिडिओमध्ये बघता आहात. कडेने एका बाजूला, डाव्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 2 अशा दांड्या दिल्याच गेल्या पाहिजे. त्यामुळे स्वस्तिक हे स्वस्तिकबद्ध होते. स्वस्तिकाचे 4 हात म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष असेही पुरुषार्थाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक हे सूर्याचे प्रतीक सुद्धा आहे. देवीचे आसन आहे. म्हणून आपण कोणतीही पूजा मांडताना अगोदर जमिनीवर स्वस्तिक काढतो आणि त्यावरती पाठ मांडतो आणि त्यावर पूजा मांडतो. किंवा कोणत्याही पूजेमध्ये, वैभव लक्ष्मीची पूजा असो किंवा कोणत्याही पूजेमध्ये कलश ठेवण्यासाठी आपण अगोदर तांदळाची रास घालतो आणि त्यावर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढतो. त्यानंतर कलशाची मांडणी केली जाते व ते कलशावर सुद्धा कुंकवाचे गंध करून त्याने स्वस्तिक काढले जाते. इतके अनन्यसाधारण महत्त्व स्वस्तिकाला आहे. स्वस्तिकामुळे आपण जर स्वस्तिक रोज उंबरठ्यावर किंवा उंबऱ्याच्या बाहेर अंगणामध्ये किंवा दारासमोर जर काढले तर बाहेरून येणाऱ्या वाईट शक्तींचा प्रतिकार केला जातो किंवा ती निगेटिव्हिटी
वाईट विचार आपल्या घरामध्ये प्रवेशच करू शकत नाही, इतकी ताकद स्वस्तिकामध्ये आहे. संकटांचा नाश करण्याची ताकद स्वस्तिकामध्ये आहे. बाहेरची बाधा बाहेरच थांबवण्याचे काम हे स्वस्तिक करते. त्यासाठी आपण रोजच्या रोज स्वस्तिक अंगणात किंवा उंबरठ्यावर काढलेच पाहिजे. त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये कलशावर, कलशाच्या खाली, पूजा मांडताना जमिनीवर स्वस्तिक हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यामुळे अनेकविध फायदे आपल्या कुटुंबावर, आपल्या जीवनावर व आर्थिक संपत्तीवर सुद्धा होणार आहे. जे आर्थिक नुकसान आपलं होतं ते स्वस्तिक काढल्यामुळे नक्कीच टळणार आहे. आणि जे एक महत्त्वाचं वाक्य मी तुम्हाला सांगितलंय, की स्वस्तिक काढताना हे वाक्य नेहमी दररोज म्हणा. स्वस्तिक काढताना आपल्याला म्हणायचं आहे, की घरातली पीडा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. त्यामुळे खूप खूप फायदा होतो. हे सर्वांनी नक्की आचरणात आणावे. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.